प्रश्न काढणार इतका पांचट प्रश्न विचारतात का? आणि ज्यांना ज्यांना वाटलं ना काय पांचट प्रश्न होता त्यांचाच चुकला तो, त्यांचाच चुकला. याच्या मागे कारण होतं की व्हॉट इज युनिट ऑफ करंट, पहिलंच ऑप्शन अँपियर, हे तर 7वीच्या व्याकरणाला येत आहे, मान्य आहे, हे उत्तर बरोबर आहे. पण तुम्ही ऑप्शनच दुसरे बघत नाहीत. हे जेवढे सोपे प्रश्न असतात त्याचं ऑप्शन जनरली ऑप्शन असतं किंवा 1 नंबरचं असतं. मग हे प्रश्न ज्यावेळेस आपल्या डोक्यात असतो ऑप्शनची गरजच लागत नाही, पहिलाच दिसतं पटकन टिक करतो आणि फटकन त्याचे जे काही निगेटिव्ह मार्किंग असेल तेवढे निगेटिव्ह होऊन जातात. बट द आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन इज अँपियर ऍज वेल एज कुलम पर सेकंड, म्हणून हे दोन्हीही नाही. आणि चौथं ऑप्शन जे की फर्स्ट अँड थर्ड हे दोन्ही दाखवलेलं ऑप्शन होतं. बघा क्वेश्चन सोपा आहे, पण खाली जे ऑप्शन्स टाकलेत ना त्याच्यात गुगली होती, आणि ती जर गुगली तुम्हाला लक्षात आली तर आणि तरच क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. वाटतंय सोपं पण असतंय अवघड. दॅट इज कॉल्ड एज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. बघा त्याच्यानंतर हवाला पार झाला. नंतर मी आता करंट रिलेटेड युनिट सांगितलं, हे सगळे कन्सेप्ट झाले. त्याच्यानंतर ओहम्स लॉ वरून एक फॉर्म्युला येतो V/R. मी ह्याला डिटेल शिकवणार आहे त्याच्यामुळे जास्त वेळ इथं न घेता मी नुसता फॉर्म्युला लिहून टाकतो. आणि मेजरिंग डिव्हाइस आहे अॅमीटर. बघा परीक्षेत एक क्वेश्चन नेहमी यायचा आणि ते चुकायचं विद्यार्थ्याकडून, चुकायचं. परीक्षेत क्वेश्चन यायचा की अॅमीटर बनवायचं तुम्हाला, अॅमीटर, तर गॅल्व्हनोमीटरच्या सिरीज मध्ये की गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये रेजिस्टन्स लावायचा, लो लावायचा की हाय लावायचा. म्हणजे काय क्वेश्चन काय होता, अॅमीटर बनवायचं तुम्हाला, तर गॅल्व्हनोमीटर यूज करून तुम्ही अॅमीटर बनवू शकता. मी डिटेल ज्यावेळेस शिकवणार आहे तिथं ते सांगेल, पण लॉजिक बघा लक्षात मी कसं ठेवायचं ते सांगतो. मध्यंतरी एक गाणं आलं होतं बघा, लडकी पागल है पागल है पागल है. मी जसं गाडीतून जाताना ते गाणं ऐकलं तसं मला वाटलं की आज आपल्याला शिकवायचंय तर ह्याच्यात आपण काहीतरी एक लॉजिक बनवू. मी लॉजिक काय बनवलं बघा, इकडं थोडस फॅन बंद ठेवून तुमच्या कमेंट्स नुसार मी शिकवतोय. घाम येतोय तर मी 1 मिनिट तुमचा वेळ घेतोय. बघा ह्याच्यामध्ये मी लॉजिक सांगतोय. अॅमीटर बनवायचे तर मी एक लॉजिक बनवलं. बघा इकडं सगळ्यांना इकडे स्क्रीनवर दिसत असेल, अॅमीटर पागल आहे. मी एवढंच फक्त लॉजिक बनवलंय. ह्याच्यावरून तुमचा व्होल्टमीटरही क्लिअर होतो, अॅमीटरही क्लिअर होतो. बघा इकडं अॅमीटर पागल आहे. आपल्याला ह्या हायशी जास्त घेणं देणं नाहीये, म्हणून मी फक्त अॅमीटर पागल एवढंच म्हणलं. मग आता काय काय कन्सेप्ट आहे ते बघा. परीक्षेत काय क्वेश्चन येतो बघा. अॅमीटरला अॅमीटर राहू द्या, पागलचं प वालं जे आहे त्याला पॅरलल म्हणा, पॅरलल. ग म्हणजे गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटर. आणि जो ल दिसतोय तिथं लो रेजिस्टन्स. बघा परीक्षेत प्रश्न काय असतो की अॅमीटर बनवताना गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्स कसा लावायचा किंवा कुठं लावायचा. तर त्याचं उत्तर काय आहे, अॅमीटर बनवताना पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या लो रेजिस्टन्स लावा. आणि एक्झॅक्टली अपोजिट. मग त्याचं लॉजिकची गरज नाही. बऱ्याचदा काय होतं, लॉजिक बी जर खूप बनलं तर मग ते लॉजिकच लक्षात ठेवायला जास्त वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळं कमीत कमी लॉजिक बल्क मधले कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. पहिलंच लॉजिक, एकच लॉजिक क्लिअर करून घ्या. अॅमीटर पागल है इतकं कळलं. तर अॅमीटर बनवायचंय तर पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरचा लो रेजिस्टन्स लावा. बघा एका गाण्यानं आपल्याला हा लॉजिक दिला. हा परीक्षेत प्रश्न काय होतो, हा प्रश्न आला की सिरीज मध्ये हाय रेजिस्टन्स लावायचा आहे की पॅरलल मध्ये लो रेजिस्टन्स लावायचा आहे, पॅरलल मध्ये हाय लावायचा आहे की सिरीज मध्ये लो लावायचा आहे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आणि जर हे तुमच्या समोर जर असेल ना हे वाक्य छोटस, तर 1-2 शब्द, हे 2 शब्द तुमचे 10 क्वेश्चन इथं तयार करू शकतात. कोणते बघा, अॅमीटर बनवायचंय, पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या लो रेजिस्टन्स लावा. एक्झॅक्टली अपोजिट व्होल्टमीटरला सांगा बरं काय येईल. व्होल्टमीटर बनवायचंय, इकडे लिहितोय मी, व्होल्टमीटर बनवायचंय, सिरीज मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या हाय रेजिस्टन्स लावा. आता हे मी लिहित नाही, त्याला व्यवस्थित फक्त समजून घ्या.
अॅमीटर पागल वरून कळतंय, अॅमीटर मध्ये पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या लो रेजिस्टन्स लावा, व्होल्टमीटर बनवायचंय सिरीज मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या हाय रेजिस्टन्स लावा, तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन इथं तयार झाले. मित्रांनो, असतात गोष्टी सोप्या, पण परीक्षेत ह्याच्यात खालीवरी जर झालं तर मग मात्र अडचण यायला लागते. यानंतरचा ज्या विषयासाठी, ज्या कन्सेप्टसाठी आजचं लेक्चर डेडिकेट करणार आहे मी, तो कन्सेप्ट मी आता तुमच्या समोर ठेवत आहे. बघा, आपला व्होल्टेजही झाला, करंटही झाला, चार्जही झाला. मी 2 मिनिटात रेजिस्टन्स खतम करतो आणि ओहम्स लॉ कडे हळूच घेऊन जातो. बघा, इकडं लक्ष देत आहे, अपेक्षा करतोय. रेजिस्टन्स, आता रेजिस्टन्स इज इंडिकेटेड बाय द लेटर आर. जाऊ द्या, सिम्बॉल तर माहिती, मी काही काढत बसत नाही. हे एकदम हे काही विद्यार्थी इतके आज्ञाधारक असतात की हे किती दांड्या काढल्यात हे सुद्धा बघून काढतात. इतकी आज्ञा पाळू नका. पुढचा कन्सेप्ट, रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी and resistor is a element. Resistance is a property of resistor which opposes the flow of current. करंटला पास होऊ देण्यापासून अडवण्याचा जो प्रयत्न करतो, दॅट इज कॉल्ड एज अ रेजिस्टन्स. मग आता परीक्षेत प्रश्न खूपच मस्त येतात, त्याच्यातून असतात सोपे, पुन्हा चुकतात. काय होतं बघा, रेजिस्टन्सचा अजून एक अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आर इक्वल टू, मी डायरेक्ट लिहितोय, रो इंटू एल डिवायडेड बाय ए. बघा, आर इज अ रेजिस्टन्स, रो इज अ रेजिस्टिव्हिटी, रो इज अ रेजिस्टिव्हिटी, ए इज अ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर आणि एल इज अ लेंथ ऑफ कंडक्टर. बघा, ह्याच्यावर काय काय गोष्टी लक्षात येतात. फॅक्टर्स अफेक्टिंग आपल्याला बघायचे. फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात. Factors affecting on value of resistance. Factors affecting on value of resistance. खाली जर दिसत नसेल तर मी इकडं असं काहीतरी करून इकडचं साईड देतो. असे कोणते रेजिस्टन्सवर फॅक्टर्स अफेक्ट करतात किंवा व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बदलतात, असे देर आर 4 फॅक्टर्स आहेत. किती फॅक्टर्स? 4. पहिला लेंथ आहे, दूसरा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, तिसरा तुमचा मटेरियल झाला किंवा आणि चौथा टेम्परेचर झाला. टेम्परेचर मी चौथा वाला कन्सेप्ट मी पहिल्या दुसऱ्या लेक्चर मध्ये खूपच सिस्टमॅटिक शिकवलाय. तुम्ही तिकडे बघितलं असेल, मी पुन्हा इकडे सांगणार आहे. जब तक मैं हूं तब तक टेंशन लेने की जरूरत नहीं. देखो, लेंथ दिख रहा है अपना, तो अपने फॉर्मूले के ऊपर से ही ये दिखता है कि रेजिस्टेंस और लेंथ दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. रेजिस्टेंस और एरिया दे आर इनवर्सली प्रोपोर्शनल. मतलब क्या? बघा, मी पुन्हा हिंदी सुरू केलं. बघा इकडं, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. याचा अर्थ whenever the length of the conductor increases, resistance also increases. म्हणजे लेंथ वाढली, रेजिस्टन्सही वाढतो. लेंथ कमी झाली, रेजिस्टन्स कमी होतो. देअर कॉल्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विथ इच अदर. त्यानंतर याच्यानंतर एरिया वाला कन्सेप्ट. इकडं रेजिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. बघा, फॉर एक्झाम्पल छोटासा एरियाचा कंडक्टर असेल तर त्याचा रेजिस्टन्स, आता मी काय केलं, त्याचा एरिया वाढवला. एरिया जर वाढवला तर रेजिस्टन्स कमी होईल, एरिया कमी केला तर रेजिस्टन्स वाढेल. याचा अर्थ इनवर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर. नेक्स्ट आहे मटेरियल. बघा, स्टॉप कर. मटेरियल घाम येते, नाही ते नाही, व्हिडिओ स्टॉप. बघा, मटेरियल. बघा, त्यानंतर लेंथ झाला, एरिया झाला आणि आता मटेरियल. मटेरियलच्या केसमध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की रेजिस्टन्स, जसं तुम्ही मटेरियल चेंज करणार, अल्युमिनियमचा कंडक्टर घेतला त्याचा रेजिस्टन्स वेगळा असेल, कॉपरचा घेतला त्याचा रेजिस्टन्स वेगळा असेल. याचा अर्थ काय
की जसं जसं मटेरियल चेंज करताय तसं तसं व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बदलते. आपली हेडिंगच आहे फॅक्टर्स अफेक्टिव्ह ऑन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. असे 4 फॅक्टर्स आहेत बघा इकडं. तर डिपेंड्स ऑन मटेरियल एवढंच लिहितो मी इकडे, डिपेंड्स ऑन मटेरियल. मी याच्या रिलेटेड एक बेस्ट अॅनिमेटेड व्हिडिओ छान बनवला आहे, ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन पाहू शकता. त्यानंतर मी अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलेला कन्सेप्ट आठवत असेल तुम्हाला, टेम्परेचर कोएफिशियंट वाला. टेम्परेचर चेंज झालं तर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बदलते. मग कंडक्टर, मग इन्सुलेटर, मग सेमीकंडक्टर मध्ये टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो हे तिथं डिटेल सांगितलंय. मी इथं आपण व्हॅल्यू ऑफ कंडक्टर रिलेटेड पाहतोय तर बघा त्याच्यात पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. म्हणजेच काय की ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं रेजिस्टन्सही वाढतं, टेम्परेचर कमी होतं रेजिस्टन्स कमी होतं, म्हणजे दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ इच अदर. आता ह्याच्यावरून काय कळलं आपल्याला की रेजिस्टन्स 4 व्हॅल्यूवर डिपेंड आहे. पुन्हा मी रिपीट करतो एका मिनिटात. पहिला लेंथ, एरिया, मटेरियल आणि टेम्परेचर. लेंथ आणि टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल, एरियाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि मटेरियलवर ते डिपेंड आहे. इथपर्यंत झालं. आता बेसिक 3-4 कन्सेप्ट झाले. आता येतोय आपण हळूहळू हळू ओहम्स लॉ कडे. मित्रांनो, जसं मेकॅनिकल मध्ये सगळ्यात जास्त काम किंवा सगळ्यात सुरुवात कोणत्या सायंटिस्टने केली असेल तर सगळ्यात जास्त मेकॅनिकल वाले विद्यार्थी न्यूटनला शिवे देतात. कारण काय, त्यानं भरपूर मेकॅनिकल मध्ये नवीन नवीन कन्सेप्ट आणले. तसं इलेक्ट्रिकल मध्ये जर जास्त कोण शिव्या देत असतील विद्यार्थी सायंटिस्टला तर त्याचं नाव ओहम भाऊ. ह्या ओहम भाऊनं काय केलं, सुरुवातच खूप डेंजर केली. ह्याचं नाव आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ म्हणजे एकदम बेसिक लॉ आहे. सोपे क्वेश्चन असतात पण पुन्हा कन्फ्युजन मध्ये त्याचं उत्तर चुकू शकतं. मी एका मिनिटात क्लिअर करून देतो आणि मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट, भन्नाट कन्सेप्ट सांगणार आहे. तो कन्सेप्ट कळला आजच्या व्हिडिओचं सार्थक झालं. बघायचं ओहम्स लॉ. मी सांगतोय की इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ओहमचं खूप मोठं योगदान आहे. म्हणून मी ह्याला म्हटलं ओहम वॉज अ वीर पर्सन. बघा वीर, ओहम कसा होता, वीर होता. जसं आपण शूरवीर म्हणतो ना तसा ओहम वीर होता. याची स्पेलिंग ज्याला येत असेल त्याला कळलं असेल ओहम काय कन्सेप्ट सांगितलंय. वीर फक्त मी इथं लिहिलंय, मग इथं मी टाकतो इक्वल टू, पहिलाच फॉर्म्युला बनला व्होल्टेज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. याच्यावर इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायला इंजिनियर्स तर एकदम इच्छुक हे असतात आणि त्यांना जमतं हे चांगलं. तर मग हा करंटचा फॉर्म्युला बनवायचा आहे तर त्याच्या गुणाकारातला रेजिस्टन्स तिकडं जाईल आणि व्होल्टेजच्या भागाकारात जाईल. आणि तिसरा बनवायचा आहे रेजिस्टन्सचा. त्या केसमध्ये काय होईल, V/I. तर हे फॉर्म्युले बनले ओहम्स लॉवर. याचा अर्थ काय झाला, आता ह्याच्यातला नेमका कोणता आहे ओहम्स लॉ, तर नेमका ह्याच्यातला दुसरा आहे जो काही फॉर्म्युला दिसतोय तो ओहम्स लॉ. मग सर हे तुम्ही का असं लिहिलं, अरे ह्याच्यावरून हा करता येतो तयार म्हणून तसं लिहिलं. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हणजे ओहम वीर होता हे लक्षात ठेवायचं ना आपल्याला. मग वीर होता तर वीरची स्पेलिंग मी या ठिकाणी लिहिली. मग स्पेलिंग वरून खालचे 2 फॉर्म्युला तुम्हाला येतात ना बनवला. अरे ओहम वीर असू द्या रे, आपण काय कोणाच्या बापाला कमी नाहीत. वी ऑल आर VIP पर्सन. आपण कोण आहेत, VIP. ओहम वॉज अ वीर, वी ऑल आर VIP. इकडं फक्त मला टाकायचंय इक्वल टू, माझा बनला फॉर्म्युला पॉवरचा. P इज अ पॉवर, I इज अ करंट, V इज अ व्होल्टेज. मग ह्याच्यावरून काय दिसतंय तुम्हाला, पॉवर इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. कसं लक्षात ठेवताय, ओहम वॉज अ वीर आणि वी ऑल आर VIP. आपण पण साधे सुधे नाहीत, कोणाच्या बापाला कमी नाहीत. याचाच अर्थ आपण VIP आहोत. P इक्वल टू V इंटू I. ह्याच्यावर दुसरा फॉर्म्युला तयार होईल V चा, काय आला P/I. तिसरा फॉर्म्युला तयार होईल I इक्वल टू P/V. मग ह्या VIP वरून हे 3 फॉर्म्युले आणि ह्या वीर वरून हे 3 फॉर्म्युले. याच्या पुढचा कन्सेप्ट, ज्या वेळेस समजा तुम्हाला पॉवरचे अजून फॉर्म्युले तयार करायचे, भावड्या तुझ्याकडे
V चा फॉर्म्युला आहे भावड्या, तुझ्याकडे करंटचा बी फॉर्म्युला आहे, फक्त तुला ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. ठेव एक एक आणि बघ एकदा काय होते ती. मी अगोदर V चा ठेवून बघू, नंतर आपण I चा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठेवू. V इक्वल टू I इंटू R आहे, तर P इक्वल टू I इंटू R इंटू I. बघ ना इकडं, V च्या ऐवजी मी ठेवलं फक्त IR, तर फॉर्मूला झाला I इंटू I स्क्वेयर R. पावर का फॉर्मूला बन गया दूसरा I स्क्वेयर R. अब हमको आता आपल्याला तिसरा फॉर्म्युला बनवायचा आहे पॉवरचा. काय येईल रे सांग बरं. I इक्वल टू V बाहेर ठेवतो तिथं, ठेव. बघ P इक्वल टू V इंटू I, तर P इक्वल टू तिकडं V देतो, I इक्वल टू असतं V बाय R. आता माहिती आपल्याला एक दिसतोय V, हा एक दिसतोय V, तो आला V स्क्वेअर डिवाइडेड बाय R. पॉवरचे बी फॉर्म्युले बनले 3. बघ ना काय कन्सेप्ट होता, एकच. ओहम वजा वीर, आपण VIP इकडचं तिकडं तिकडचं इकडं करा, पॉवरचे फॉर्म्युले बनले 3. बघा हे 3 6 आणि पॉवरचे 3 9 फॉर्म्युले इथं तयार झाले. याच्या पुढे जाऊन 3 मैत्रिणी होत्या. 3 मैत्रिणी, एकीचं नाव बघा एनर्जी, दुसरीचं नाव वर्क डन आणि तिसरीचं नाव नुसती आग. आग म्हणजे उष्णता, हीट. बघा तिसऱ्या मैत्रिणीचं नाव नुसती आग, याचा अर्थ हीट. थोडासा बोर झाला असतील म्हणून तुम्हाला थोडस रिफ्रेशमेंट साठी बोललो. बघा इकडं 3 मैत्रिणीचं नाव एनर्जी, वर्क डन आणि हीट. ह्या 3 मैत्रिणीच गेल्या होत्या एका कॉलेजमध्ये. तुम्हाला कॉलेजचं नाव माहित असेल किंवा एखाद्या हॉटेलचं नाव असं लक्षात ठेवा. तर ते कॉलेजमध्ये गेल्या होत्या VIT कॉलेजमध्ये. कुठे गेल्या होत्या VIT. तुम्हाला हे दिसताना वाकडं दिसत असेल, बघा इकडे समजून घ्या कन्सेप्टला. एनर्जी, वर्क डन, हीट ह्या 3 मैत्रिणी एका कॉलेजमध्ये गेल्या होत्या VIT कॉलेजला. तुम्हाला VIT कॉलेज माहित आहे, VIT कॉलेजला गेला. का मी कन्सेप्ट लिहिला सांगतो तुम्हाला, त्याचा फॉर्म्युलाच आहे तो. मग V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट, T म्हणजे टाइम. आता बघ मला सांग ह्याचाच अर्थ मी जरा सरळ लिहू करे. एनर्जी, वर्क डन, हीट ह्या तिघी जणी कुठे गेल्या VIT कॉलेजला. मग आपल्याला VI म्हणजे काय आता सांगितलं, वी आर VIP, मग P इंटू T. तर मग ह्या 3 फॉर्म्युले बनले P इंटू T. मग P चे पुन्हा 3 फॉर्म्युले टाकणार. काय टाकणार, V स्क्वेअर बाय R इंटू T. पुढचा एक फॉर्म्युला टाक, इथे दिसत नसतो तिकडे टाक, I स्क्वेअर R इंटू T. तर मग तुमचे हीटचे सुद्धा जवळपास किती 1 2 3 4 फॉर्म्युले बनले. हीट, एनर्जी, वर्क डनचे 4 4 4 4 त्रिकोण 12. हे 12 फॉर्म्युले आणि ते पहिले 9 फॉर्म्युले, टोटल फॉर्म्युले बनले तुमचे 21. कुणा सुरुवात केली ही? आपला भाऊ ओहम भाऊ. एकच भाऊ ओहम भाऊ. काय सांगितलं त्यानं, ओहम वजा वीर. मग वीर आहे तर V इक्वल टू R, I इक्वल टू V बाय R इक्वल टू V बाय. अरे हे बनवा येते ना तुम्हाला, ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. हे बनले तुमचे एवढ्या नंबर ऑफ फॉर्म्युले. मग याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द ओहम्स लॉ, हे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली मी तुम्हाला एक सांगतो. एक छोटासा फंडावरती मी असे कसे फॉर्म्युले बनवतो ते सांगतो तुम्हाला. वीर वरून ओहम्स लॉ अख्खाच क्लिअर होते फॉर्म्युल्यातून. VIP वरून पॉवरचे फॉर्म्युले तयार होतात. वीर VIP ला जोडून पॉवरचे दुसरे 3 क्लिअर होतात. 3 मैत्रिणीच्या स्टोरीवरून दुसरे 12 फॉर्म्युले क्लिअर होतात. असे जवळपास 21 फॉर्म्युले इथे तयार झाले. हे झाले ओहम कडून. मग याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला आलं पाहिजे. मग हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं कसं, इकडले करंट इकडले व्होल्टेज किंवा एखाद्याला खालीवरी करायचे करा, काही प्रॉब्लेम नाही. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं स्ट्रेट लाईन. कसं असतं, स्ट्रेट लाईन. रिझन बिहाइंड दॅट इज I is directly proportional to V 1 by R constant. बघा I equal to I is directly proportional to V. याचा अर्थ काय, whenever the voltage increases current also increases, voltage decreases current also
डिक्रीजेस. मतलब काय झाला की व्होल्टेज आणि करंट आर बोथ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ इच अदर. म्हणून ह्याचा जो ग्राफ येतो तो येतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा ग्राफ इकडं तुम्हाला दिसत आहे. हे झाला ओहम्स लॉ तुमचा. मी एक छोटस उदाहरण सांगतो. हे जर तुम्हाला कळलं तर मग तुमचं बेसिक 100% क्लिअर झालं. किती टक्के? 100%. पण कोणतं? हे 3-4 पॉइंट. अजून बेसिक खूप आहे मित्रांनो. मॅग्नेटिझम, ओरिस्टेड, यावर्षी आलेला महाडिस्कॉम मधला लेंजा भाऊ, लेन्स लॉ, फॅराडे, ज्यांना अख्ख्या मशीन्स खराब करून टाकल्या. त्यानं मशीन्स मध्ये अख्खा फॅराडेचं काम आहे. हे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला बघायच्यात. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ओरिस्टेडचे लॉज, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे, त्याच्यानंतर मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट काय आहे, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज, हे जर सगळ्या गोष्टी कळल्या तर देन अँड देन युअर इलेक्ट्रिकल बेसिक जे आहे ते क्लिअर होईल. तत्पूर्वी आता जे मी शिकवलंय, चार्ज झालं, करंट झालं, व्होल्टेज झालं, रेजिस्टन्स झालं. आणि या व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स या तिघांचं जे रिलेशन सांगितलं त्या सायंटिस्टचं नाव ओहम्स. आणि ह्या ओहम्स वरून ओहम्स लॉ तयार झाला. त्याच्यावरून आपण वीर व्हीआयपी आणि 3 मैत्रिणीचे फंडे बघितले आणि सगळ्या गोष्टी हळूहळू आपण इथं क्लिअर करून टाकलेल्या आहेत. एक छोटस उदाहरण सांगतो आणि आजच्या लेक्चरला फुल स्टॉप देऊन उद्याच्या लेक्चर उद्या टाकू. बघा इकडे आता हे जे दिसतंय तुम्हाला, इमॅजिन करा पाण्याचं बोर आहे. पाण्याच्या बोर मधून हे पाणी येते. तुम्ही म्हणता सर हे काय आपल्या सिलेबसला तर आमच्या पुस्तकात नाही. मग मी सांगाल ना तुम्हाला, जगातला कोणत्याच पुस्तकात नाही आणि हे फक्त मीच बनवलेलं, त्याच्यामुळे मीच सांगणार. ते इकडे लक्षात आहे. हे बोर आहे पाण्याचं, हे पाणी आहे. पाणी हेच जीवन आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. मित्रांनो, झाडे लावा, झाडे जिरवा. या वर्षीच्या याच्यामध्ये नॅचरल डिझास्टर्स इतक्या खतरनाक आलेले आहेत. लॉकडाऊनमुळे मी सुद्धा गावाकडे आलो आणि गावाकडे आल्यानंतर संकल्प केला की यावर्षी काहीही हो 500 झाडं लावायचे. मी यावर्षी 500 झाडं शेतामध्ये लावलेले आहेत. यावर्षीचा जर प्रयोग सक्सेस झाला, मी त्याला आता मेहनत करणार आहे. जोपर्यंत गावाकडे आहे तोपर्यंत चालू आहे काम त्याच्यावरती. बाकी पुन्हा मी गेल्यानंतर घरचे आहेतच, त्याला अजून चालूच राहणार आहे त्याच्यावर काम. हे जर सक्सेस झालं, पुढच्या वर्षी दुसरे 1,500 झाडं, म्हणजे 2 वर्षात 2,000 झाडं लावण्याचा संकल्प मी केलाय. आपल्याला निसर्ग सगळं फुकटमध्ये देतोय. आपण सुद्धा निसर्गाला काहीतरी दिलं पाहिजे. प्रत्येकानं कमीत कमी एक तरी झाड लावलं पाहिजे. ही संकल्पना मनात ठेवा. जर तुम्ही निसर्गाला दिलं तर निसर्ग नक्कीच तुम्हाला अजून चांगलं देईल. मी यावर्षी 500 लावलेत. जर सक्सेस झाला हा प्रोग्राम, व्यवस्थितरित्या हे सगळे झाडं टिकले तर पुढच्या वर्षी 1,500 लावल. मी ज्या दिवशी झाडं लावत होतो त्या दिवशी स्टेटसला ठेवलं होतं. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह असतील त्यांना सगळ्यांना स्टेटस दिसला असेल. लागलं तर मी अजून ते फेसबुकला वगैरे टाकतो, तुम्ही पाहू शकता. सहदेव केंद्र नावानं फेसबुकला दिसल तुम्हाला. बघा इकडं मी कन्सेप्ट सांगतो. हे पाण्यावरून आला म्हणून मी सांगितलं. बोर आहे, बोर मधून पाणी येत आहे. पाणी सोडलं नदीमध्ये. कशात सोडलं? नदीमध्ये. हे नदी बघा, दिसली का नदी? पाणी जरा जास्तच झालंय. बघा इकडं, हे नदीमध्ये पाणी सोडलं. या नदीमध्ये पाणी जात असताना हे इकडं मध्ये असताना दगड बघा, हे दगड थोडा बोर उंच झाला आपलं. समजून घ्या तुम्ही, समजदार समजणे वाले को इशारा काफी. ही जे दिसतंय ना इकडं, ह्या नदी हे आहे नदी. नदी जे दिसतं ना गोल गोल मोठे, दॅट इज कॉल्ड एज गोटे, म्हणजेच दगड. बघा हे दगड दिसतंय. ह्याच्यामध्ये काय होतंय? बोर मधून येणार पाणी मी एकदम साध्या कन्सेप्टला इलेक्ट्रिकल मध्ये कसं आणतोय ते बघा. खरी जादू इथं आहे. बघा बोर आहे, बोर मधून येणार पाणी मी सोडलं नदीमध्ये. नदीमध्ये आहे दगड. ते वाहत्या पाण्याला ते दगड अडवण्याचा प्रयत्न करतात. लागला का काही करंट? बघा तुम्ही इकडे बघा. बोर म्हणजे ब्रॅकेट मध्ये ब्ल्यू पेन लिहितोय व्होल्टेज सोर्स. बोर मुळे पाणी आलं म्हणजे व्होल्टेज मुळे हे करंट आला, तुमचा करंट. त्यानंतर हे सोडलं नदीमध्ये. नदीमध्ये पाणी सोडा, करंट सोडू नका. तिकडे लोक धुणं धुवायला असतं. बघा इकडं, जर तुम्ही व्होल्टेज मधून करंट तयार केला तो सोडला कंडक्टर मध्ये. कशात सोडायचा आहे?
कंडक्टर. काही लोक म्हणत असतात नदीत करंट शॉक लागत ना. बघा इकडं, म्हणून तुम्हाला नदीलाच कन्सिडर करायचंय कंडक्टर. आणि आता कंडक्टर मधून करंट पास व्हायला, कंडक्टर मध्ये पाणी नका वाहतू. बघा, व्होल्टेज मधून करंट निघला, करंट पास झाला कंडक्टर मध्ये, आणि कंडक्टर मध्ये असतात रेजिस्टन्स. करंट मध्ये, कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स आहे ना. मग जसा बोर मधल्या पाण्याला या नदीमधले दगड अडवतात, तसं व्होल्टेज मधल्या करंटला या कंडक्टर मधला रेजिस्टन्स अडवतो. खतम. कन्सेप्ट क्लिअर आहे. हा जर नाही कळला त्याच्या पुढचा एक कन्सेप्ट सांगायला तयार आहे. हा जर नाही कळला, आज मला सगळ्यांकडून अपेक्षित जेवढे लोक व्ह्यूज दिसतील तेवढ्या मला कमेंट दिसल्या पाहिजेत. कसं वाटलं तुम्हाला हा कन्सेप्ट टाकायचा आहे. मित्रांनो, एवढं स्ट्रगल करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवले. आणि तुम्हाला आज मी आणखी एक नवीन गोष्ट सांगतो. हे कमेंट करायला, शेअर करायला, लाईक करायला एक पैसा सुद्धा खर्च होत नाही तुमचा. 1 रुपयाही खर्च नाहीये त्याचा, फुकट आहे. पण त्याच्यामुळं माझा जो आनंद आहे, जो मला जो उत्साह येणार आहे ना, त्याच्यामुळं नक्की तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ भेटतील एवढं मात्र सांगतो. आणि याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी कन्सेप्ट कसे वाटतात, नवीन ट्रिक्स, नवीन लॉजिक आणि नवीन फंटॅस्टिक फंडे कसे वाटतात हे सगळ्यांनी सांगायचंय. पुन्हा एकदा मी आजच्या लेक्चरला समराईज करतो आणि आजचं लेक्चर आपण 2-3 मिनिटांनंतर खतम करूयात. सध्या आज झालं काय काय बघा. सुरुवातीला तर ते देन व्हाय वरी हे खूप महत्वाचं आहे. अजिबात काळजी करायची नाही, कोणत्याच केसमध्ये करायचं नाही. आपल्या हातातच काही नाही, टेन्शन घेऊ नको. हातात आहे ते कामच कर, टेन्शन घेऊ नको. आणि जर टेन्शनच नाही तर टेन्शन घेऊ नको ना. मग पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर सिलेबस कडे आलो. सिलेबस मध्ये चार्ज झाला, व्होल्टेज झाला, करंट झाला, रेजिस्टन्स झाला, यांचं इंटर रिलेशन जे केलं त्या सायंटिस्टचं नाव ओहम भाऊ. ओहम हा वीर होता. ओहम वीर असू दे, आपण कोणाच्या बापाला कमी नाहीत, आपण व्हीआयपी आहोत. मग व्हीआयपी आणि वीरला जोडा, फॉर्म्युले तयार करा. नवीन फॉर्म्युले 3 पॉवरचे होतील. 3 मैत्रिणी व्हीआयटी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. 3 मैत्रिणीचं नाव वर्क डन, एनर्जी आणि हिट किंवा उष्णता. नुसती तुम्हाला माहिती, ह्या सगळ्या गोष्टी ती आपण पाहिलं. त्यानंतर ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं आणि सगळे कन्सेप्ट झाल्यानंतर हा जो समराईज केलेला फंटॅस्टिक फंडा होता. बोर आहे, बोर मधून पाणी येतं, बोर मुळच पाणी, दुसरा सोर्स जाऊ दे. पण या केस मधला, या एक्झाम्पल मध्ये बोरमुळे पाणी आलं, पाणी नदीत सोडलं, नदीतले दगड त्या पाण्याला अपोज करतात. एक्झॅक्टली इक्वल, एक्झॅक्टली अॅनालॉगस, एक्झॅक्टली सेम. व्होल्टेज मुळे करंट येतो, करंट कंडक्टर मध्ये सोडला आणि कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स असतो. तो जो करंट पास होतोय त्याला अपोज करायचं रेजिस्टन्स काम करतो. जसं प्रत्येक नदीमध्ये दगड सारखे नसतात, तसं प्रत्येक कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स सुद्धा सारखा नसतो. पुन्हा मग मी मग असा जे कन्सेप्ट सांगितलं की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, तिथला कन्सेप्ट म्हणजे मटेरियल. मटेरियल चेंज झालं, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स हळूहळू चेंज होते. आणि दॅट इज कॉल्ड ऍज मटेरियल चेंजेस, रेजिस्टन्स चेंजेस. नदी चेंजेस, दगड चेंजेस, कंडक्टर चेंजेस, रेजिस्टन्स चेंजेस. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? मी डेफिनेटली जसं अपलोड होईल तसं मी कमेंट्स वाचायला बसणार आहे. आज मला फक्त कमेंट्स बघायच्यात. काय वाटलं लेक्चर ते तुम्ही सांगायचंय मला. आणि माझा उत्साह अजून लेक्चर बनवण्याबद्दलचा द्विगुणित करायचा आहे. एवढं बोलतो, आजचं लेक्चर संपवतो. खूप मोठं लेक्चर झाले मला माहिती, पण शेवटपर्यंत बघा, मित्रांना पाठवा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. एवढंच बोलतो आणि आजचं लेक्चर संपवतो. खूप खूप